श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 12वा. बाळप्पाची स्वामी सेवा. श्री गणेशाय नमः. बाळप्पा अक्कलकोटास आला त्या दिवशी श्री स्वामी समर्थ खासबागेत बसले होते. हातामध्ये खडीसाखर घेऊन बाळप्पा श्रींच्या दर्शनाला गेला. त्याचवेळी तेथे लोकांची खूप गर्दी झाली होती. त्या गर्दीतूनच मार्ग काढीत बाळप्पा पुढे पुढे गेला. त्यावेळी श्री स्वामी समर्थांची अजानुबाहू दिव्य तेजस्वी मूर्ती पाहून त्याचा कंठ दाटून आला. डोळे अगदी धन्य झाले. स्वामींच्या पावन चरणावर मस्तक ठेवून त्याने श्री स्वामी समर्थांची स्तुती केली. तेव्हा आनंदित झालेले श्री स्वामी जवळच्या वृक्षांना आलिंगन देऊ लागले आणि आलिंगन देऊनच आपल्या भक्ताच्या भेटीचा आनंद त्यांनी व्यक्त केला. तेथील मुक्कामात पहाटे श्रींचे दर्शन, मग शिवपूजन, जप, मध्यान्ही स्वामींचे दर्शन आणि मधुकरी सेवन, सायंकाळी पुन्हा स्वामींचे दर्शन आणि पुन्हा जपानुष्ठान असा त्याचा दिनक्रम होता. त्यावेळी श्रींच्या सेवेकऱ्यांमध्ये सुंदराबाई ही मुख्य होती. त्या सर्वांची सेवा पाहून बाळप्पालाही आपल्या हातून श्री स्वामी समर्थांची सेवा घडावी असे वाटायचे. त्याचे ते मनातली इच्छा जाणून सुंदराबाईने त्यास स्वतःच ती संधी दिली. श्रींच्या सेवेत रुजू झाल्यावर बाळप्पाने सेवेकऱ्यांमधील भांडणे मिटवली आणि श्री स्वामी समर्थ कोठेही असले तरी त्यांची पूजा अर्चा व्यवस्थित व्हावी म्हणून सर्व साधन व्यवस्था स्वतःच करू लागला. त्याच्या या सेवेवर श्री स्वामी समर्थ खूपच प्रसन्न असत. काही दिवसांनी बाळप्पाला कसली तरी व्याधी झाली. त्यामुळे बेंबीतून अहोरात्र रक्तस्राव होत असे. त्याला जराही चैन पडत नसे. त्यावर तो काय उपाय करावा याचा सतत विचार करत असे. त्याप्रमाणे काही दिवस भोग भोगल्यावर एके दिवशी त्याच्या बेंबीतून एक पुडी बाहेर आली. त्या पुडीमध्ये विष होते. हे पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले. पूर्वी एका इस्माने त्याच्यावर विषप्रयोग केला होता, परंतु श्री स्वामी समर्थांच्या कृपेने ते विष त्याच्या पोटातच गुप्तपणे राहिले होते. बाळप्पाला आपली सेवा घडावी म्हणून श्री स्वामी समर्थांनी त्याच्या प्राणाचे रक्षण केले होते. भक्तांनी स्वामींना अर्पण केलेल्या वस्तू सुंदराबाई त्वरेने उचलून नेत असत. त्यामुळे चोळप्पास फारसे काही मिळत नसे. बाळप्पामुळेच आपले नुकसान होत आहे असे चोळप्पा व त्याचे जावई श्रीपाद भट यांना वाटत असे. त्यांनी बाळप्पाचे गावी जावे म्हणून खूप प्रयत्न केले. स्वामींना सांगितले, कपटयुक्त्याही केल्या, पण काही उपयोग झाला नाही. बाळप्पा श्री स्वामी समर्थांचा निस्सीम भक्त होता. त्याला भक्तवत्सल स्वामी कसे बरे दूर लोटतील. श्री स्वामी समर्थ.